वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session, we will study HSC 12 Physics, Chapter 1st, Rotational Dynamics, Textbook Exercise Problem Solution. First problem from textbook exercise, that is number 12. Somehow an ant is stuck to the rim of bicycle wheel of diameter 1 meter. तर 1 मीटर डायमीटरची सायकलची रिम आहे, त्याला एक आंट चिकटलेला आहे. While the bicycle is on a central stand, the wheel is set into rotation and it attains the frequency of 2 revolutions per second in 10 seconds. तर आपण सेंट्रल स्टँड जे आहे ह्याच्यावरती बायसायकल लावून सुरुवातीला स्पीड 0 होतं, स्पीड आपण वाढवलं रिमचं आणि ते स्पीड जे हे फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्युशन 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड 10 सेकंड झाले. सुरुवातीला फ्रिक्वेन्सी 0 होती, 10 सेकंड मध्ये त्या व्हीलनं 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड एवढी फ्रिक्वेन्सी अटेन केली आहे. विथ युनिफॉर्म अँग्युलर एक्सेलरेशन. एक्सेलरेशन ह्यामध्ये युनिफॉर्म आहे, कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. तर आपल्याला इथं दोन व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे आहेत. पहिली व्हॅल्यू जी आहे, कॅल्क्युलेट फर्स्ट व्हॅल्यू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय द आर्म इन दीज 10 सेकंड. म्हणजे पहिल्या 10 सेकंड मध्ये 0 पासून 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड इतकं स्पीड अटेन केले. त्या 10 सेकंड मध्ये किती रिव्हॉल्युशन कंप्लीट केली त्या रिमनं, ती रिव्हॉल्युशन्स, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स किंवा नंबर ऑफ रोटेशन्स ती आपल्याला काढायची आहे तिथं. सेकंड टर्म आहे टाइम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन अँड द लास्ट कंप्लीट रिव्हॉल्युशन्स. तर पहिलं कंप्लीट रिव्हॉल्युशन जे आहे, पहिले कंप्लीट रिव्हॉल्युशनला किती वेळ लागला, एक रोटेशनला किंवा एक रिव्हॉल्युशनला, आणखी लास्ट 10व्या सेकंदाचं जे रिव्हॉल्युशन आहे, रोटेशन आहे, त्या रोटेशन टाइमला किती टाइम लागला तो टाइम आपल्याला काढायचा आहे. दोन्ही टाइम हे. आता सोल्युशन मध्ये आपण फर्स्ट गिव्हन टर्म्स आपण डाटा जे आहे दिलेला ते लिहून घेऊ. फर्स्ट त्यामध्ये डायमीटर रिमची दिले आहे, रिमचा डायमीटर 1 मीटर आहे. त्यानंतर 10व्या सेकंदचं फ्रिक्वेन्सी आहे 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड आहे 10 सेकंड मध्ये. पहिले सेकंदला म्हणजे इनिशियली स्टार्टिंगला रिव्हॉल्युशन जे आहे फ्रिक्वेन्सी आहे 0 आहे, तिथून ते 10व्या सेकंद पर्यंत वाढत गेले आणि 10व्या सेकंदाला 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड झाले आहेत. तर आपल्या इथं 10 सेकंड मध्ये किती रिव्हॉल्युशन कंप्लीट झाले आणि पहिला रिव्हॉल्युशन आणि लास्ट रिव्हॉल्युशन जे आहे दोन्ही रिव्हॉल्युशनचे टाइम काढायचे आहेत. त्यासाठी आपण पहिले रिव्हॉल्युशन लास्टचे रिव्हॉल्युशन जे आहे 10व्या सेकंडचे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स 2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. तर 10व्या सेकंदाला त्यांना अटेन केलेलं जे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ते आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करू इथं. तर ती अँग्युलर व्हेलॉसिटी जे आहे त्याचा फॉर्म्युला जे आहे 2πn हा फॉर्म्युला आहे. मग n ची व्हॅल्यू 2 टाकल्यामुळे हे 4π येतं अँग्युलर व्हेलॉसिटी 10व्या सेकंडची. तर आपण हे कायनेमॅटिकल इक्वेशन्स वापरून आपण आता फर्स्ट एक्सेलरेशन काढायचं आहे, अँग्युलर एक्सेलरेशन. त्यासाठी आपण ह्या व्हॅल्यू वेअर अल्फा इज द अँग्युलर एक्सेलरेशन ह्या व्हॅल्यू पुट केल्या. ओमेगाची व्हॅल्यू 4π आहे, इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आहे, अल्फा काढायचं आपल्याला, टाइम 10 सेकंद आहे आणि हे आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला अल्फा इक्वल टू 0.4π रेडियन पर सेकंड स्क्वेअर इतका हा अँग्युलर एक्सेलरेशन येतो. याच्यावरून आता आपण नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड विल बी गिव्हन बाय. आता ह्याच्यावरून आपण नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढायचे आहेत सायकलच्या रिमचे 10 सेकंड मधले. पण नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढण्यापूर्वी आपण फर्स्ट त्या 10 सेकंड मध्ये त्या रिमनं किती अँगल डिस्क्राईब केला तो अँगल आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. मग त्या अँगलसाठी आपण फॉर्म्युला घेतला कायनेमॅटिक इक्वेशन्स थीटा इक्वल टू ओमेगा 0t प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण ओमेगा 0 हे 0 आहे त्यामुळे हे 0 आली पहिली टर्म. सेकंड हाफ अल्फाची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली, ती व्हॅल्यू पुट केली अल्फा इक्वल टू 0.4π. टाइम 10 सेकंडसाठी आहे त्यामुळे हा थीटा जे आहे हा 20π रेडियन इतका आलेला आहे. 10 सेकंड मध्ये एवढा अँगल त्यानं डिस्क्राईब केला आहे रिमनं. आता इतका जर अँगल डिस्क्राईब केला असेल तर इतक्या अँगलसाठी किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट होतात ते रिव्हॉल्युशन्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स विल बी थीटा बाय 2π n इक्वल टू n मीन्स नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स म्हणजे त्या 10 सेकंड मध्ये किती रिव्हॉल्युशन झाले ते किती अँगल डिस्क्राईब केला डिवाइड बाय 2π केल्यानंतर आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन मिळतात. थीटाची व्हॅल्यू 2π पुट केली, सॉरी 20π डिवाइड बाय 2π, तर आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशनची व्हॅल्यू 10 रिव्हॉल्युशन्स मिळाले. म्हणजे पहिल्या 10 सेकंड मध्ये त्या रिमनं 10 रिव्हॉल्युशन्स कंप्लीट केले आहेत. हे फर्स्ट व्हॅल्यू आहे. फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन अँगल कवर्ड विल बी 2π. पहिलं जे रिव्हॉल्युशन होईल रिमचं त्या पहिल्या रिव्हॉल्युशनसाठी अँगल जे डिस्क्राईब होईल तो 2π येतो. त्यामुळे आपण हे कायनेमॅटिक इक्वेशन यूज केलं आपण त्याचा टाइम पिरियड काढण्यासाठी पहिल्या रिव्हॉल्युशनचा थीटा इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस 1/2 अल्फा टी स्क्वेअर.
नाव हिअर थीटा इज 2 पाय. फर्स्ट रिव्हॉल्यूशनसाठी अँगल डिस्क्राइब्ड हा 2 पाय तो एकच रिव्हॉल्यूशन झालेला आहे, त्यामुळे एका रिव्हॉल्यूशनमध्ये अँगल 2 पाय आलेला आहे. इनिशियली अँगल व्हेलॉसिटी 0, त्यामुळे पहिली टर्म 0 आली. 1/2 अल्फा आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे, त्याची व्हॅल्यू पुट केली 0.4 पाय. And to calculate this value of t1 square, solving this, t1 square will be 10, taking square root on both sides, then t1 will be 3.16 सेकंड. तर t1 ची व्हॅल्यू झालेली आहे, म्हणजे पहिलं रिव्हॉल्यूशन जे आहे हे पहिलं रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी त्या रिमला अँडला इतका वेळ लागेल. t1 इक्वल टू 3.16 सेकंड. इट टेक्स 10 सेकंड टू कंप्लीट 10 रिव्हॉल्यूशन्स. हेन्स आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केले 10 सेकंडसाठी 10 रिव्हॉल्यूशन आलेले आहेत आणि पहिल्या रिव्हॉल्यूशनचा टाइम आलेला आहे t1 इक्वल टू 3.16 सेकंड. तर आपण 10व्या रिव्हॉल्यूशनचा टाइम काढण्यासाठी काय केलं आपण, तर टाइम टेकन फॉर 10th रिव्हॉल्यूशन इज 10 मायनस टाइम टेकन फॉर 9 रिव्हॉल्यूशन्स. तर 10 रिव्हॉल्यूशनला 10 सेकंड लागतात. तर ह्या 9 रिव्हॉल्यूशनचा टाइम वजा केल्यानंतर आपल्याला 10व्या रिव्हॉल्यूशनचा टाइम मिळतो. म्हणून आपण टाइम टेकन फॉर 10th रिव्हॉल्यूशन हे 10 मधून 9 रिव्हॉल्यूशनचा टाइम वजा केला तर 10व्या रिव्हॉल्यूशनचा टाइम मिळतो. म्हणून आपण फर्स्ट 9 रिव्हॉल्यूशनचा टाइम काढायचा आहे. तर 9 रिव्हॉल्यूशनचा टाइम काढण्यासाठी टू कॅल्क्युलेट टाइम फॉर 9 रिव्हॉल्यूशन, अगेन दिस कन्सिडर फॉर्म्युला थीटा इक्वल टू ओमेगा नॉट टी प्लस हाफ टी स्क्वेअर अल्फा टी स्क्वेअर. देन पुटिंग व्हॅल्यूज फॉर 9 रिव्हॉल्यूशन्स. 1 रिव्हॉल्यूशनला अँगल जास्त 2 पाय येतो, त्यामुळे 9 रिव्हॉल्यूशनला अँगल 9 into 2 पाय येईल आणि इनिशियल अँगल व्हेलॉसिटी 0 आहे. अल्फा आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केला आहे 0.4 पाय. देन 9 फॉर 9 रिव्हॉल्यूशन t9 स्क्वेअर येतं. सॉल्विंग दिस t9 स्क्वेअर इक्वल टू 90. then taking square root on both sides, then t9 will equal to 9.49 सेकंड. म्हणजे 9 रिव्हॉल्यूशन जे आहेत 9 रिव्हॉल्यूशनला लागणारा टाइम हा 9.49 सेकंड आहे. 10 रिव्हॉल्यूशनचा टाइम आपल्याला माहिती आहे ऑलरेडी, त्यातून आपण 9 रिव्हॉल्यूशनचा टाइम वजा केल्यानंतर आपल्याला 10व्या रिव्हॉल्यूशनचा टाइम मिळतो. म्हणून आपण हेन्स टाइम टेकन फॉर 10th रिव्हॉल्यूशन इज 10 रिव्हॉल्यूशन लागणारा टाइम 10 सेकंद आहे. त्यामध्ये 9 रिव्हॉल्यूशन लागणारा टाइम वजा केला तर आपल्याला लास्ट 10th रिव्हॉल्यूशन जे आहे त्या 10th रिव्हॉल्यूशनचा टाइम आपल्याला इथे मिळतो. दॅट इज 10 minus 9.49 equal to 0.11 second. This is the time for 10th revolution. Next example is coefficient of static friction between a coin and a gramophone disc is 0.5. तर एक ग्रामोफोन आहे, त्या ग्रामोफोनची जी डिस्क आहे त्याच्यावरचा कॉइन ठेवल्यानंतर त्या दोन्हीमध्ये कॉइनमध्ये आणि जे डिस्क आहे त्यामधला कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे हा 0.5 आहे. रेडियस ऑफ द डिस्क इज 8 सेंटीमीटर. तर जी ग्रामोफोनची डिस्क आहे त्या डिस्कची रेडियस आहे 8 सेंटीमीटर. इनिशियली द सेंटर ऑफ द कॉइन इज 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द डिस्क. द डिस्क जी रोटेटिंग आहे या डिस्कच्या रोटेटिंगचा सेंटर जे आहे या सेंटरपासून 5 सेंटीमीटर वरती अंतरावरती एक कॉइन ठेवलेला आहे. ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. तर ग्रामोफोनची डिस्क जेव्हा रोटेट होईल त्यावेळी जसं डिस्कचं स्पीड वाढेल त्यावेळी हे कॉइन जे आहे हे कॉइन स्लाइडिंग स्लिपिंग घसरण्यासाठी चालू होईल. मग ते किती कमीत कमी फ्रिक्वेन्सीसाठी ते जे स्लिपिंग आहे स्लाइडिंग आहे जे कॉइन त्यावरती आपण ग्रामोफोनवरती ठेवलेले ते स्लाइडिंग स्टार्ट करेल ते किती मिनिमम फ्रिक्वेन्सीला कमीत कमी फ्रिक्वेन्सीला त्याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीला पण ते स्लाइडिंग होईल पण कमीत कमी किती फ्रिक्वेन्सीला ते स्लाइडिंग होईल ती फ्रिक्वेन्सी फर्स्ट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. आणखीन यूज g इक्वल टू पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ज्यावेळी हे कॉइन स्पीड वाढेल डिस्कचं त्यावेळी हे कॉइन स्लिपिंग होईल घसरेल स्लाइडिंग होईल आणि हे बाहेरच्या आउटर रेडियसकडं एजकडं कडेला रिमकडे हे जाईल. आणि ज्यावेळी हे रिमच्या एंडला असेल कडेला असेल त्यावेळी जे रोटेशन करेल त्यावेळीचं फ्रिक्वेन्सी आणि आत्ताची जी अगोदरची जस्ट स्लाइडिंग फ्रिक्वेन्सी आहे हे तर किती फॅक्टरनं तर ह्यामध्ये आन्सरमध्ये चेंज होईल हा फॅक्टर पण आपल्याला काढायचा आहे फ्रिक्वेन्सीचा. आणखी इथं जी ची व्हॅल्यू पाय स्क्वेअर घ्यायची आहे. त्यासाठी आपण फर्स्ट सोल्युशनमध्ये गिवन व्हॅल्यूज घेतल्या. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू हा 0.5 दिलेला आहे. रेडियस जे आहे त्या ग्रामोफोन डिस्कची 8 सेंटीमीटर आहे. पण जे कॉइन ठेवलेलं आहे सुरुवातीला त्या कॉइनचं सेंटर आणि डिस्कचं सेंटर हे 5 सेंटीमीटर आहे. आणखी फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची तिथं मिनिमम फ्रिक्वेन्सी नंतर किती फॅक्टरनं फ्रिक्वेन्सी नंतरची चेंज होईल ज्यावेळी हे कॉइन रिमला असेल त्यावेळी. इथं फ्रिक्शनल फोर्स बिटवीन डिस्क अँड कॉइन इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्टिंग ऑन द कॉइन. ज्यावेळी दोन्ही फोर्स इक्वल असतील त्यावेळी हे कॉइन त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असतं. पण ज्यावेळी हा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त होईल त्यावेळी हे कॉइन स्लाइडिंग चालू करतं. म्हणजे कंडिशन आहे जस्ट स्लाइडिंगसाठी जस्ट स्लाइडिंग चालू होईल त्यावेळी
फ्रिक्शन फोर्स जे आहे हा डिस्कचा आणि कॉइनचा तो सेंट्रिफ्युगल फोर्स इतका असेल त्यावेळी हे जस्ट स्लाइडिंग चालू होतं. त्यावेळीची फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी आपण ही दोन्ही इक्वेशन्स इक्वेट केली. फ्रिक्शनल फोर्स जे आहे म्यू इंटू एन, आणखी सेंट्रिफ्युगल फोर्स जे आहे एम ओमेगा स्क्वेअर आर. त्यामध्ये एन जे नॉर्मल रिएक्शन हे वेट असतं, मास इंटू ग्रॅव्हिटी व्हॅल्यू पुट केली. ओमेगा जे आहे 2 पाय एन आहे. त्यानंतर हे स्क्वेअरिंग केलं ह्या 2 पाय एनचं. एम कॅन्सल झालं इथं, दोन्हीकडचं कॅन्सलिंग एम. देन इक्वेशन इज म्यू झी इक्वल टू 2 pi n square r. Then putting value of mu 0.5, z value is pi square, and squaring on this, that is 2 square 4 and pi square n square, and radius is pi, and this radius is in centimeter converted into meter by multiplying 10 raised to minus 2 centimeter to meter conversion factor. Then this rearranging terms, pi square cancels here, this pi square gets cancelled, and this pi, putting value of pi, that is 22 by 7. Then next equation will be like this. Then this 22 by 7 into 4, and solving this you will get 0.1257. Then taking this 1257 this side, then n square becomes 3.98. Then taking square root on both sides, then n approximately equal to 2. This is the minimum frequency. At this frequency, this coin just slipping, just sliding towards, that is rim. कमीत कमी एवढ्या फ्रिक्वेन्सीला ते कॉइन जे आहे हे कॉइन स्लाइडिंग चालू करेल, घसरेल, स्लिप होईल फ्रॉम दॅट पर्टिक्युलर ऑर्बिट टुवर्ड्स रिम. नाउ नेक्स्ट, इफ कॉइन इज ॲट रिम, दॅट इज आर इक्वल टू 8 सेंटीमीटर. म्हणजे कॉइन ज्यावेळी रिमला असेल, एंडला असेल ते ग्रामोफोनच्या, त्यावेळी त्याची रेडियस 8 सेंटीमीटर आहे. आता या सेम इक्वेशनमध्ये परत इथं सुद्धा कंडिशन आहे, ते सेंट्रिपेटल फोर्स, दॅट इज फ्रिक्शनल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स दोन्ही इक्वेट केले. नंतर पुटिंग व्हॅल्यू ऑफ एन एम जी, then putting value of omega 2 pi n, and m cancels. Putting value of these values, mu equal to 0.5, z pi square, and 4 pi square n square, and r is here now 8 centimeter and converted into meter, that is 8 into 10 raised to minus 2, that is 0.08 meter. Now pi square gets cancelled. Now 4 into 0.08, 0.32. Then n square, solving for this n square, and n square equal to 1.5625. Taking square root on both sides, this approximately n equal to 1.25. And then comparing this first n and second n, that is first n considered as n1 and second n considered as n2. Then n1 by n2 is 2 by 1.25, that is n2 equal to 0.6 n1. आता टेक्स्टबुक मध्ये ज्यावेळी सॉल्व्ह केलेलं हे आन्सर डिफरंट आहे, n इक्वल टू 2 येत नाही इथं, कारण त्यांनी हे जी रेडियस आहे ही रेडियस इथं 0.02 घेऊन सॉल्व्ह केल्यानंतर हे 2 येतं, पण ऍक्च्युअली रेडियस 5 सेंटीमीटर दिले. रेडियस 2 सेंटीमीटर घेऊन आपण जर सॉल्व्ह केलं तर इथं येतं आन्सर, ते दिलेलं आन्सर जे 2 समथिंग जे आन्सर टेक्स्टबुक मध्ये दिले ते येतं, पण इथं रेडियस ज्यावेळी 2 सेंटीमीटर घेऊ त्याच वेळी तितकं येतं, पण रेडियस इथं 2 सेंटीमीटर नाही, आपण जे कॉइन ठेवलं हे 5 सेंटीमीटर आहे, पण पाय जर घेतला आपण इथं तर हे व्हॅल्यू 2 येते. त्यामुळे हे बुक मधले जे काहीतरी मिसमॅच आहे, हे रेडियस जे आहे रेडियस मिसमॅच आहे. सेकंड आन्सर मात्र 8 सेंटीमीटर रेडियस बरोबर आहे, ते 1.25. नंतर जे रेशो जे आहे हा रेशो पण तिथं टेक्स्टबुक मध्ये वेगळा आलेला आहे, कारण तिथं आन्सर हे n1 चं वेगळं आहे. ते 2 सेंटीमीटर रेडियस असेल त्याच वेळी तितका आन्सर येतं, पण इथं रेडियस ऍक्च्युअली एक्झाम्पल मध्ये 5 सेंटीमीटर दिले, पण इथं घेते वेळी सॉल्व्ह करून जर आपण 2 सेंटीमीटर घेऊन सोडलं तर ते आन्सर येतं, पण इथं ऍक्च्युअली आन्सर जे हे आहे करेक्ट, हे पाय जर आपण घेऊन सॉल्व्ह केलं तर हे आन्सर बरोबर येतं. पहिली फ्रिक्वेन्सी 2 आणि नंतरची फ्रिक्वेन्सी 1.25, आपण दोन्हीचा रेशो जर घेतला तर ही नंतरची फ्रिक्वेन्सी पहिल्याच्या 0.6 टाइम्स ग्रेटर असते. Next example is a part of racing track is to be designed for a curvature of 72 meter. एक रेसिंग ट्रॅक जे आहे हा त्याचा पार्ट एक आहे, त्या पार्टची रेडियस ऑफ कर्वेचर जे आहे रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर आहे. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेइकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. तर त्या पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक जे आहे त्या रेसिंग ट्रॅकवर हायेस्ट स्पीड जे आहे, मॅक्झिमम स्पीड जे आहे अलाउड स्पीड इज 216 किलोमीटर पर आवर आहे. With what angle should the road be tilted? By what height will its outer edge be with respect to the inner edge if the track is 10 meter wide? जर हा 216 किलोमीटर पर आवर इतका हाय स्पीड जायचं असेल तर हा रोड जे आहे हा रोड किती अँगलने इन्क्लाइन करायला पाहिजे? दॅट अँगल ऑफ बँकिंग अँड हाईट ऑफ आउटर एज दॅन दिस इनर एज. रोडची बाहेरची कडा जे आतल्या कडेपेक्षा किती उंचीवर पाहिजे? जर रोडची विड्थ जी आहे ही 10 मीटर असेल तर ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण सोल्युशन जे आहे सोल्युशन मध्ये
गिवन टर्म जे ह्या गिवन टर्म आपण सेपरेटली लिहून घेतल्या. त्यामध्ये फर्स्ट जे आहे, फर्स्ट रेडियस ऑफ कर्वेचर जे R इक्वल टू 72 मीटर. हा जे पार्ट ऑफ रेसिंग ट्रॅक आहे त्याची रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर आहे. मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, मॅक्झिमम अलाउड स्पीड, हायेस्ट जे अलाउड स्पीड आहे त्या ट्रॅकवरून ते 216 किलोमीटर पर आवर आहे. हे किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड कन्वर्ट करण्यासाठी आपण 5/18 मल्टिप्लाय केला. 216 इंटू 5/18 हे आपण सॉल्व्ह केलं तर हे 60 मीटर पर सेकंड येतं. देन विड्थ ऑफ ट्रॅक W इज इक्वल टू 10 मीटर. रोडची रुंदी जी आहे ही 10 मीटर आहे. देन थीटा अँगल ऑफ बँकिंग दिस वी हॅव टू कॅल्क्युलेट. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे थीटा टिल्टेड अँगल. H हाईट जे आहे, हाईट ऑफ दिस आउटर एज दॅन दिस इनर एज. रोडची बाहेरची कडा त्याची उंची आतल्या कडेपेक्षा किती आहे ती हाईट काढायची आहे. To calculate angle of banking theta, formula is tan inverse of v square by rg. Putting value of this v and r and g, then 60 square is 3600, 72 into 10 is 720. Dividing these two, we will get this answer is 5. That is tan inverse of 5. If you calculate tan inverse of 5, it comes out equal to 78.69 degree. That is theta equal to, that is angle of banking, means road should be tilted 78.69 degree for maximum speed 216 km per hour. 216 km per hour एवढ्या स्पीडनं जर व्हेकल जायचं असेल तर तो रोड जे आहे, हा रोड इन्क्लिनेशन जे आहे बँककडे जे आहे किंवा टिल्टेड जे आहे, जे आपण बाहेरची कडे जे उचलतो तो अँगल जे आहे 78.69 डिग्री एवढ्या अँगलनं हा रोड बँककडे करायला पाहिजे. हा फर्स्ट व्हॅल्यू झाली. सेकंड व्हॅल्यू हाईट जे आहे, to calculate height formula is width sin theta. Putting value of this width, that is W, is 10 and theta is 78.69. Then value of this 78.69 sin is 0.9805 into 10. It comes out equal to 9.805 meter h. That is height of this outer edge then this inner edge is 9.805 meter. म्हणजे तो रोड जे आहे, रोडची बाहेरची कडा आतल्या कडेपेक्षा 9.805 मीटर इतक्या हाईटला उचललेली पाहिजे. त्यावेळी हायेस्ट स्पीड जे आहे, हे हायेस्ट स्पीड 260 किलोमीटर पर आवर असतं. तर कंक्लुजन, द रोड बी टिल्टेड इक्वल टू थीटा इक्वल टू 78.69 डिग्री. म्हणजे हा रोड 78.69 डिग्री एवढ्या अँगलनं टिल्ट करायला पाहिजे. सेकंड व्हॅल्यू हाईट विल इट्स आउटर एज h इक्वल टू 9.805 मीटर. जे बाहेरच्या कडेची रोडच्या हाईट जी आहे ही आतल्या कडेपेक्षा 9.0805 की हाईट पाहिजे. Next one is the road in the question 14 above is constructed as per the requirement. The coefficient of static friction between the tire of the vehicle on the road is 0.8. Will there be any lower speed limit? By how much can the upper speed limit exceeds in this case? तर आपण अबाव जे 14 नंबर क्वेश्चन पाहिलेला आहे त्याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जे आहे हा टायरमधला आणि रोडमधला 0.8 घेतला. तर त्याच्यामध्ये लोअर स्पीड लिमिट जे आहे, हे लोअर स्पीड लिमिट आणि अप्पर स्पीड लिमिट हे आपल्याला इथं पाहायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव अगेन दिलेले टर्म जे परत सोल्युशनमध्ये आपण लिहून घेऊ. रेडियस जे आहे 72 मीटर आहे. 14 नंबर एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे ते. स्टॅटिक फ्रिक्शन कोएफिशियंट 0.8 आहे. मिनिमम स्पीड लिमिट कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. आणखी मिनिमम स्पीड जे व्ही मिनिमम हे अंडर रूट RG इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस टॅन थिटा येतं. यामध्ये व्हॅल्यू पुट केला. रेडियस 72 आहे, ग्रॅव्हिटी 10 आहे, टॅन थिटा 78.69 ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलं आहे, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आहे ते. म्यूएस 0.8 आहे, अगेन म्यूएस 0.8, टॅन थिटा 78. नाउ दिस 72 into 10 720 and tan 78.69 is 5 and 0.8 as it is 1 plus again 0.8 as it is and tan 78.69 degree is 5. Now solving this subtraction comes equal to 4.2 and this is 0.8 into 5 is 4. Now this 1 plus 4 is 5, remaining terms are as it is, and this 4.2 by 5 is 0.84. Now this 0.84 into 720 is 604.8 and this root of 604.8 is 24.59 meter per second. If you convert this into kilometer per second, then multiply by 18 by 5, then this becomes approximately 88 kilometer per hour. This is the
minimum speed limit, and no upper limit as the road is banked for theta greater than 45. अपर लिमिट इथे येत नाही आणि मिनिमम लिमिट जे लोअर लिमिट हे लोअर लिमिट ने अबाउट अप्रॉक्सिमेटली 88 किलोमीटर पर आवर इतकं येतं. During a stunt, a cyclist considered to be a particle is undertaking horizontal circle inside a cylindrical well of radius 6.05 मीटर. तर एक सायक्लिस्ट आहे, तो स्टंट करत आहे. हॉरिझॉन्टल सर्कल जे आहे, हॉरिझॉन्टल सर्कल मोशन मध्ये तो एका सिलेंड्रिकल वेल मध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये तो एक सायक्लिस्ट स्टंट करत आहे आणि त्या पार्टिकलचा सायक्लिस्टला पण पार्टिकल ॲज अ पार्टिकल कन्सिडर केलं, बिकॉज ॲज कम्पेअर टू दिस एंटायर वेल the size of this cyclist is very small, hence this is considered as a particle, and radius of this cylindrical well is 6.05. तर ते cylindrical well जे आहे त्या cylindrical well ची radius 6.05 मीटर आहे. if the necessary friction coefficient is 0.5, तर coefficient of friction जे इथं 0.5 इतका आहे. how much minimum speed should the stunt or artist maintain, तर त्या सिलेंड्रिकल वेल जे आहे सिलेंड्रिकल वेल मध्ये त्याला स्टंट करण्यासाठी कमीत कमी किती स्पीड जे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन साठी की त्या तेवढ्या कमीत कमी स्पीड नंतर तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन केलं तर तो खाली पडत नाही, म्हणजे खाली फॉल डाऊन होत नाही वेल मध्ये. तर ते कमीत कमी स्पीड जे आहे त्यापेक्षा जास्त किती स्पीड न केला तर तो सर्क्युलर मोशन करू शकतो हॉरिझॉन्टल. पण ते मिनिमम स्पीड जे आहे फॉर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन ते मिनिमम स्पीड आपण इथं डिटरमाइन करायचं आहे. आणखी मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 किलोग्राम गिवन आहे. इफ सी he or he increases the speed by 20%, how much will the force of friction be? तर त्याचा आहे ते स्पीड जे आहे 20% स्पीड जर वाढलं तर फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू काय होईल, ती फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू पण आता इथं डिटरमाइन करायची आहे. त्यासाठी आपण सोल्युशन मध्ये गिवन टर्म्स लिहून घेतल्या. परत रेडियस ऑफ दिस वेल इज गिवन, सिलेंड्रिकल वेल 6.05, coefficient of friction is also given 0.5, mass of the cyclist 50 kilogram, and minimum velocity required, this minimum velocity we have to find out here, and force of friction F is also we have to determine here. Then to calculate minimum speed required for horizontal circular motion inside the well is V minimum equal to under root RC upon mu s. तर horizontal circular motion साठी वेल मध्ये हे मिनिमम वेलोसिटी काढायचा फॉर्म्युला आहे, त्यामध्ये व्हॅल्यू पुट केला. R is 6.05, G is 10, mu s is 0.5. Then solving this you will get 121. Then taking square root of this it comes out equal to 11 meter per second. Minimum velocity required for horizontal circular motion inside the well is 11 meter per second, and frictional force is Fs is equal to nothing but weight mass into gravity. Putting value of mass is 50, gravity is 10 approximately. Then force of friction is 500 न्यूटन. तर तो सायक्लिस्ट जे स्टंट करण्यासाठी त्याला मिनिमम वेलोसिटी जे 11 मीटर पर सेकंड इतकी लागेल. त्यानंतर त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स जे हा फ्रिक्शनल फोर्स 500 न्यूटन इतका ऍक्ट होईल. द मिनिमम वेलोसिटी टू मेंटेन मोशन इज 11 मीटर पर सेकंड and force of friction is 500 Newton. Next one is a pendulum consisting of a massless string of length 20 cm and tiny bob of mass 100 gram is set up as conical pendulum. तर एका पेंडुलम मध्ये मासलेस स्ट्रिंग जे ज्याची लेंथ 20 cm आहे अशी लेंथ, आणखी त्या लेंथला एक टायनी बॉब ज्याचं मास 100 ग्रॅम आहे हे एका एंडला बांधलं आणि दुसऱ्या एंड जे रेजिस्टर सपोर्टला बांधलं. आणखीन आपण त्याला फिरवलं, असं फिरवलं की ते थ्रेड जे हा थ्रेड कोण डिस्क्राइब करतो आणि बॉब जे बॉब हा सर्क्युलर मोशन डिस्क्राइब करतो. तर बॉब सर्क्युलर मोशन डिस्क्राइब करते वेळी त्याचं स्पीड जे रिव्हॉल्यूशन पर मिनिट आहे, इट्स बॉब नाउ परफॉर्म 75 rpm रिव्हॉल्यूशन पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला 75 रिव्हॉल्यूशन करत आहे तो सिंपल कोनिकल पेंडुलमचा बॉब. कारण तो बॉब हा सर्क्युलर मोशन करत आहे, त्या सर्क्युलर मोशनची 75 रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट आहेत, एका मिनिटाला 75 रिव्हॉल्यूशन्स होत आहेत. तर कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन इट्स ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. तर त्याची आपल्याला
कायनेटिक एनर्जी आणखीन इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे अँड यूज पाय स्क्वेअर इक्वल टू 10. तर पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 घ्यायची आहे. तर फर्स्ट आपण सोल्युशन मध्ये गिव्हन टर्म्स लिहून घ्यायचे आहेत. तर लेंथ दिली आहे 20 सेंटीमीटर, आपण मीटर मध्ये कन्वर्ट केली, 10⁻² मल्टिप्लाय केल्यानंतर हे 0.20 मीटर येते. मास जे 100 ग्रॅम आहे, किलोग्राम मध्ये कन्वर्ट केल्यानंतर 0.1 kg येतं, दॅट इज मल्टिप्लाइंग बाय 10⁻³ इट कम्स आउट इक्वल टू 0.1 kg. Frequency of revolutions 75 revolutions per minute. To convert 75 revolutions per minute to revolutions per second, divide by 60, that is 75 by 60, this is revolution per second. Ke we have to calculate, P we have to calculate. Then to calculate time period of the pendulum, conical pendulum is formula 2 pi under root L cos theta by Z. Then squaring on both sides and rearranging terms. Cos theta equal to t square g square upon 4 pi square L. Putting values, cos theta equal to t is 0.5, g is pi square and pi as it is. Then solving this pi square cancels, and solving you will get cos theta equal to 0.8. Then to calculate potential energy, formula is mgl into bracket 1 minus cos theta, and kinetic energy formula is 1 by 2 mv square. But here decreasing kinetic energy equal to increasing potential energy. Hence equating these two equations of kinetic energy and potential energy, the kinetic energy and potential energy equation equate केलं, मास कॅन्सल झाल्यानंतर रिमेनिंग टर्म जे आहेत 2 इकडे मल्टिप्लाय होईल, त्यानंतर v स्क्वेअर इक्वल टू 2g into bracket 1 minus cos theta into v. This is equation equating these two kinetic energy and potential energies. Then taking square root on both sides, 2gl 1 minus cos theta. Then putting values, this g is 9.8, L 0.2, and cos theta is 0.8. Already we have calculated here cos theta value 0.8. Then solving this you will get 0.8876. This is the velocity. Next, to calculate kinetic energy, formula is 1 by 2 mv square. Putting value of mass and velocity, and solving you will get this kinetic energy is 0.0443 joule. Similarly, to calculate potential energy, formula is mgl into bracket 1 minus cos theta. Putting all these values, m 0.1, g 9.8, l 0.2, and cos theta is 0.8. Already we have calculated here cos theta, and solving you will get p is equal to 0.0394 joule. तर ह्या कोनिकल पेंडुलमची कायनेटिक एनर्जी आहे 0.0443 जूल आणि पोटेन्शियल एनर्जी आहे 0.0394 जूल इतकी येते याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. Next example, a motorcyclist as a particle is undergoing vertical circles inside a sphere of death. तर एक मोटरसायकलिस्ट जे आहे हे स्पियर ऑफ डेथ म्हणजे स्पेरिकल ऑब्जेक्ट असतो सर्कस मध्ये असतं ते, त्यामध्ये व्हर्टिकल सर्कल मोशन करत आहे. द स्पीड ऑफ द मोटरसायकल व्हॅरीज बिटवीन 6 मीटर पर सेकंड अँड 10 मीटर पर सेकंड. तर त्याची कमी जास्त स्पीड जे आहे, कमीत कमी स्पीड 6 मीटर पर सेकंड अँड 2 मीटर पर सेकंड ही जास्त स्पीड आहे. तर ह्या दोन स्पीड मध्ये त्याचं स्पीड व्हॅरी होत आहे, चेंज होत आहे. तर कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ द स्पियर ऑफ डेथ, हाऊ मच मिनिमम व्हॅल्यू आर पॉसिबल फॉर दीज टू स्पीड्स. तर ते स्पियर ऑफ डेप्थ जे आहे स्पेरिकल ऑब्जेक्ट जे आहे, ह्या स्पेरिकल ऑब्जेक्टचा डायमीटर काय असेल, त्यानंतर दोन जे स्पीड्स आहेत हायेस्ट मॅक्झिमम 6 आणि हे मिनिमम 6 आणि मॅक्झिमम 10, तर ह्यांचं ह्या दोन स्पीडसाठी कमीत कमी किती स्पीड असतील या दोनसाठी, त्या तेवढ्या कमीत कमी स्पीडला तो व्हर्टिकल सर्कल मोशन करू शकेल. ते व्हर्टिकल सर्कल मोशनचे कमीत कमी स्पीड दोन पोझिशनला टॉप लाईन बॉटमला ते काढायचे आहेत. त्यासाठी आपण फर्स्ट सोल्युशन मध्ये परत गिव्हन टर्म्स पहिला लिहून घेऊ आपण एकत्र. तर मिनिमम व्हेलॉसिटी जे आहे 6 मीटर पर सेकंड आणि मॅक्सिमम व्हेलॉसिटी जे आहे 10 मीटर पर सेकंड, ह्या दोन रेंज मध्ये स्पीड त्याचं व्हॅरी होत आहे, चेंज होत आहे. डायमीटर ऑफ दिस स्पेरिकल डेथ स्पियर ऑफ डेथ काढायचं आहे. आणखीन V1 V2 म्हणजेच दोन मॅक्सिमम मिनिमम स्पीड जे आहेत दोन पोझिशनचे मिनिमम स्पीड काढायचे आहेत, टॉप पोझिशन आणि बॉटम पोझिशनचे. तर इथं टोटल एनर्जी कॉन्स्टंट असते. आणखीन डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू इन्क्रीजिंग कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मध्ये जेवढी व्हॅल्यू कमी झालेली आहे तेवढीच कायनेटिक एनर्जी मध्ये
वाढ झालेली असते, म्हणून आपण इथं डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी आहे बिटवीन टॉप आणि बॉटम. टॉपचा आणि बॉटम जे आहे ह्यामध्ये डिक्रीज इन पोटेन्शियल एनर्जी मास इंटू ग्रॅव्हिटी इंटू हाईट. मग हाईट जे आहे 2 टाइम्स रेडियस, म्हणजे हायेस्ट पॉईंट आणि बॉटम पॉईंट जे आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा ह्यामध्ये डिस्टन्स जे आहे 2 टाइम्स रेडियस असतं. म्हणून mass into gravity into height. Height is 2 times radius because top surface and bottom surface, that is top position and bottom position of this circular motion, vertical circular motion. Right side increasing kinetic energy. Now highest kinetic energy is for maximum velocity, that is at bottom position, and minimum, that is at top position. Means kinetic energy at maximum position is 1 by 2 v m into v max square minus minimum is top position, that is 1 by 2 m into v minimum square. Then here mass gets cancelled. Then this take this to this side, this becomes 4gr equal to v max square minus v minimum square. Putting values, 4 as it is, gravity is 10 and radius we have to calculate here. V max is 10, v minimum is 6. Then solving this, 10 square is 100, 6 square is 36, and this 4 into 10 is 40. Take this 40 this side, this becomes r is equal to 1.6 meter. तर हे sphere of death जे ह्याची radius येते 1.6, but we have to calculate diameter, hence diameter is 2 times radius. तर रेडियस आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, पण आपल्याला डायमीटर पाहिजे आहे. डायमीटर हवा आहे म्हणून आपण 2 टाइम्स रेडियस आपला डायमीटर मिळतो. परत रेडियसची व्हॅल्यू पुट केली 2 into this 1.6, that is 3.2. hence diameter of this sphere of depth, diameter of this sphere of depth t is 3.2 मीटर. याचा डायमीटर आहे 3.2 मीटर असतो. त्याच्यानंतर दोन मिनिमम स्पीड जे टॉप आणि बॉटमचे, टॉप पोझिशनचं स्पीड जास्त √rg याचं. then putting value of r and g, 1.6 radius and gravity 10. Then top position minimum velocity is 4 meter per second. And for bottom position minimum velocity is 5√5rg. Putting value of radius 1.6 and gravity 10, you will get this minimum value at bottom position, that is 4√5 meter per second. These are the two velocities at top and bottom, minimum velocities, and diameter of this sphere of death is d equal to 3.2 meter. Next example is a metallic ring of mass 1 kilogram has moment of inertia 1 kilogram meter square when rotating about one of its diameter. एक रिंग आहे ज्याचं मास 1 किलोग्राम आहे आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जे 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर, तो त्याच्या डायमीटरच्या ऍक्सिस भोवती जर ती रिंग फिरली तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 1 किलोग्राम मीटर स्क्वेअर दिलेला आहे. इट इज मोल्टन अँड रिमोल्डेड इनटू अ थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ सेम रेडियस. तर ती रिंग जे आहे, ही रिंग मोडून आपण वितळून परत एक डिस्क तयार केली, त्याची त्या रिंगची सेम रेडियसची डिस्क तयार केलेली आहे आणि थिकनेस त्या रिंग डिस्कचा फार कमी आहे, थिन डिस्क आहे आणि त्याची रेडियस मात्र सेम ॲज दॅट ऑफ रेडियस ऑफ रिंग. हाऊ मच विल इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया बी व्हेन रोटेटेड अबाउट इट्स ओन ॲक्सिस. आता ही जी डिस्क जे तयार केलेली आहे, आपण रिंग मोडून आपण त्या सेम रेडियसची डिस्क तयार केली आणि त्या डिस्कला आपण त्याच्या ओन ॲक्सिस भोवती फिरवली तर त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल हे आपण तिथं डिटरमाइन करायचं आहे. त्यासाठी फर्स्ट आपण सोल्युशन मध्ये गिवन टर्म्स परत एकदा लिहून घेऊ. तर मास ऑफ दिस रिंग 1 kg as well as this because same mass and same radius. Then moment of inertia of this ring is given 1 kilogram meter square and moment of inertia of this disc we have to calculate I. Now moment of inertia of ring about its diameter is I equal to mr square by 2. Then putting values, moment of inertia is 1, mass is 1, and calculate, you will get radius of this ring is √2 meter. Then moment of inertia of disc axis passing through its own axis, that is center, is mr square by 2. Now I is to calculate moment of inertia, radius is same as that of ring, hence putting value of radius √2 square and solving this, you will get moment of inertia of this disc axis passing through its own axis, that is center, is 1 kilogram meter square. This is the moment of inertia of this disc. Next example is a flywheel used to prepare earthenware pots is set into rotation of 100 rpm. एक फ्लायव्हील आहे, हे रोटेशन मध्ये आहे, ज्याचं फ्रिक्वेन्सी जे 100 रिव्हॉल्यूशन्स पर मिनिट आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ डिस्क ऑफ मास 10 किलोग्राम अँड रेडियस 0.4 मीटर. ते डिस्कच्या फॉर्म मध्ये ज्याचं मास 10 kg आणि रेडियस 4.4 मीटर आहे.
a lump of clay to be taken equivalent to a particle. तर lump of clay जे ह्याच्यावरती जे आपण particle consider करू असा lump of clay of mass 1.6 kg falls on it and adheres to it at a certain distance x from the center. तर ते सेंटर पासून 1.6 kg चा जे lump of clay जे आहे हा फॉल झालेला आहे आणि स्टिक झाला त्याला. कॅल्क्युलेट x if the wheel now rotates at 80 revolution per minute. आता ते लंप ऑफ क्ले त्यावरती स्टिक झाल्यानंतर चिकटल्यानंतर परत जे डिस्क जे फिरते त्याचं फ्रिक्वेन्सी जे 80 रिव्हॉल्युशन्स पर मिनिट आहे. तर सोल्युशन मध्ये परत आपण ह्या गिवन व्हॅल्यू परत आपण लिहून घेऊया. इनिशियल रोटेशनचं फ्रिक्वेन्सी जे 100 rpm रिव्हॉल्युशन पर मिनिट हे रिव्हॉल्युशन पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं 100/60 रिव्हॉल्युशन पर सेकंड. रेडियस 0.4 मीटर. मास ऑफ डिस्क 10 kg. मास ऑफ दिस lump of clay is 1.6 kg. Then angular frequency after this sticking 80 revolution per minute, that is 80/60 revolution per second. Then x we have to calculate here, distance from center to this lump of clay. Angular momentum is conserved, that is momentum before sticking equal to momentum after sticking, that is angular momentum. Then I1 is moment of inertia of this disk, omega 1 is the 2 pi m1 frequency before sticking. I2 is the moment of inertia of disk plus this lump of clay into omega 2 is the angular frequency n2. Then this 2 pi cancels. Putting values of this mass of disk, radius of disk, initial frequency 10/6, mass of disk again 10, radius is 0.4, mass of lump of clay 1.6, x we have to calculate, frequency after sticking. Then solving this we will get x equal to 0.35 meter. That is distance x from the center is 0.35 meter. आता जे lump of clay जे हा यावरती स्टिक झालेला आहे पडलेला आहे डिस्क वरती तो सेंटर पासून 0.35 मीटर इतक्या अंतरावरती आहे. Next example is starting from rest an object rolls down along an incline that rises by 3 in every 5 along it. एक incline सरफेस आहे त्या सरफेस वरून ऑब्जेक्ट रिलीज केला फॉल झालेला आहे तो रोल होत खाली येत आहे. त्यावेळी प्रत्येक 5 डिस्टन्सला 3 डिस्टन्स हा राइज होतो. द ऑब्जेक्ट गेन्स स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंड ॲज इट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 5/3 मीटर अलॉंग द इन्क्लाइन. तर इन्क्लाइन सरफेस वरती 5/3 एवढं डिस्टन्स तो ट्रॅव्हल केल्यानंतर तिथलं स्पीड जे आहे स्पीड √10 मीटर पर सेकंड आहे. व्हॉट कॅन बी द पॉसिबल शेप और शेप्स ऑफ द ऑब्जेक्ट. तर त्या ऑब्जेक्टचा शेप काय असेल हा शेप आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. तर सोल्युशन मध्ये गिवन टर्म्स परत आपण लिहून घ्यायचे. व्हेलॉसिटी √10 मीटर पर सेकंड, हाईट 5/3 मीटर. आता शेप जे हा शेप आपण इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. तर इन्क्लाइन प्लेवरून आपण ऑब्जेक्ट रिलीज केल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी ॲट एनी पोझिशन जे आहे व्हेलॉसिटी ॲट एनी पोझिशन आपण इक्वेशन ऑलरेडी डिराइव्ह केलेलं आहे. v इक्वल टू √2gh/1 + k²/r². ब्रॅकेट कंप्लीट. Then sin theta equal to h/l. Putting value of this h in this equation becomes √2gl sin theta upon 1 + k²/r². Putting values and solving this, you will get the value of k²/r² is 1. If this value of k²/r² is 1, then the shape is ring or hollow cylinder. तर याचा शेप जो असतो रिंग आणि हॉलो सिलेंडर असतो. टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. k²/r² जर 1 असेल तर रिंग आणखीन हॉलो सिलेंडर हा शेप असतो याचा. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.